प्रेमाची चाहूल. आज त्याला ती पुन्हा आठवत होती. वयाच्या 40शीतही तिची छबी समीरच्या हृदयात अगदी तशीच कोरली गेली होती. मेघना तिचं नाव. नावाप्रमाणेच अगदी सुंदर. कॉलेज क्वीन होती ती. दोघे एकमेकांचे अगदी जवळचे मित्र. त्या नात्यास काय बरं नाव द्यावे? मैत्रीच्या जरा पलीकडे, प्रेमाच्या जरा अलीकडे. कॉलेजमध्ये सगळे त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवत असत. मेघना अतिशय काळजी करणारी, त्याला अभ्यासात मदत करणारी, कधीकधी त्याचा अभ्यास देखील करून देणारी, नोट्स पुरवणारी, घरून निघताना त्याचाही डबा न विसरता आणणारी, अशी ही मेघना जीवापाड मैत्री जपत होती त्याची. कदाचित त्याच्यात थोडी थोडी गुंतली होती ती. तिलाही त्याच्याशिवाय करमेनासं होतं. एके दिवशी कॅन्टीनमध्ये सगळे चहा घेत बसले होते. मस्करीत कोणीतरी समीरला बोलले, "काय समीर, लास्ट इयर आहे, प्रपोज कधी करणार बहिणींना?" समीर, "अरे ही आपली मैत्री आहे, हिच्यापेक्षा माझी होणारी सुंदर असेल. माझी चॉईस हटके आहे, मला तिच्याकडे पाहतच बसावे वाटणार." त्याच्यासमोरून जाणाऱ्या मुग्धाकडे बघून म्हणाला, "ही बघा कशी वाटली तुमची वहिनी." मोकळे हवेत उडणारे केस, चेहरपट्टी अगदी रेखीव, गोरी पान. मुग्धाकडे बघून सगळे जोरजोरात ओरडले, "एकदम कडक." समीरला शेजारी टेबलवर मेघना बसलीये माहिती नव्हतं. मेघनाला समीरच्या बोलण्याचा खूप राग आला. चारचौघात समीरने केलेला तिचा अपमान तिला सहन झाला नाही. आज व्हॅलेंटाईन दिवशी त्याला ती मनातल्या भावना सांगणारच होती. समीरने तर तिच्या भावनांचा चक्काचूर केला. त्या दिवसापासून मेघना ना कधी समीरशी बोलली ना कधी त्याच्याकडे बघितले. समीर मेघना म्हणून मागे येत, पण त्याला कधी तिने विचारले नाही. एकदा मेघना चिडूनच बोलली, "माझ्या मागे येत जाऊ नकोस. ती मुग्धा आहे ना, तिच्याकडे जा. मला तुझ्याशी कोणतीही मैत्री ठेवायची नाहीये." त्या दिवसापासून त्याने तिच्या मागे फिरणे बंद केले. तिला तो जे काही बोलला होता ते तिने ऐकलेले आहे, त्याला समजलं. कॉलेजचे दिवस पुढे सरत होते. त्याला आता दिवसेंदिवस तिची आठवण येत होती. तिचा केलेला अपमान आठवत होता. तिची कितीतरी वेळा त्याने माफी मागितली, पण ती त्याचं ऐकून घ्यायला तयार नव्हती. त्याच लक्ष ना जेवणात, अभ्यासात लागत होतं. कॉलेज आता संपत आलं. मेघना तिच्या लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आली आणि त्याच्या हृदयाचे क्षणात ठोके चुकले. तिच्या आईबाबांनी तिचं लग्न ठरवलं होतं. कॉलेज संपताच ती लग्नबेडीत अडकणार होती. आता त्याला तो तिच्यात पूर्ण गुंतल्याचं समजलं. एका चुकीची शिक्षा त्याला एवढी मोठी मिळेल त्याला कधीही वाटलं नव्हतं. त्याच्या हातात लग्नाचं कार्ड देऊन ती "नक्की ये लग्नाला" एवढंच म्हणून गेली. त्यावर पुन्हा तिची आणि त्याची शेवटची भेट कधीच झाली नाही. त्या नात्यात शेवटपर्यंत अबोला दुरावा राहिला. अल्लडपणात चुकीचं बोलणं त्याला खूप महागात पडलं. आता खूप मुग्धा त्याच्या आयुष्यात येत होत्या, पण तिच्यासारखी काळजी घेणारी, त्याला समजून घेणारी,
त्याला वेळोवेळी मदत करणारी मेघना मात्र त्यामध्ये दिसत नव्हती. समाप्त. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.